रत्नागिरी येथे यंदा देखील सूर्यदेवता उपासकांच्या वतीने उत्तर भारतीय द्वारा महापर्व छठ पूजा महापर्व सोहळा मोठ्या भक्तिपूर्व वातावरणात आणि आनंदात साजरा करण्यात आला। सदर छठ पूजा सोमवार सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ठीक 5:30 वाजता सुरू झाली आणि सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी 6:25 सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पूजाविधी पार पडल्या। तसेच प्रसाद वितरणही झाले। या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महिला व्रतधारी असतात त्यांचा सलग 36 तास निर्जला उपवास असतो। सदरचे छठ पूजेचे दोन्ही कार्यक्रम रत्नागिरी येथील भाटे श्री झरीविनायक मंदिराजवळ समुद्रकिनारी मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी व्रतधारी भगिनी आणि भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा छठ पूजेचा महापर्व सोहळा मुकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनात पार पडला। प्रत्येक वर्षी उत्तर भारतीय नागरिकांतर्फे सूर्य उपासकांना छठ पूजेसाठी निमंत्रित केले जाते। या सोहळ्यात स्थानिक नागरिक देखील सहभागी होतात। रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक सुधाकर सावंत, दीपक राऊत आणि इतर मान्यवर यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला। उत्तर भारतीय नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी स्थानिकांचा सहभाग मोलाचा ठरला। रत्नागिरी येथे गेल्या 15 वर्षापासून आम्ही करतो इथे छठची पूजा आणि स्टार्टिंगला मी एकटाच करत होतो। माझी मोठी बहीण आहे ती करत होती, नंतर माझे बायको हे चालू केलं आणि आम्ही जब पेपरमध्ये द्यायला लागला हळूहळू पूर्ण विशाल लोक इथे जमा व्हायला लागले। आज याची हजारोच्या संख्यामध्ये ते लोक उपस्थित आहे। काल पाऊस होता तरी पण लोक संध्याकाळी जमलेला, म्हणजे प्लॅनिंग थोडंसं फेल झालं होतं आणि मी ग्रुपमध्ये मेसेज पण केला होता की आज जरा पाऊस आहे म्हणून घरीच करा, पण देवीची कृपा, माता छठीची कृपा की त्याने उजेड केला आणि नंतर मी मेसेज टाकला सगळ्यांना की आता तुम्ही लोक घाटावर आलात तरी चालतील। तर सगळे लोक संध्याकाळी जमलं। यावर्षी तरी कमी होतं पण ते जमलेले। ते असं काय नाही, हा पूजा आहे, हा देवाची पूजा आहे, ह्याच्यामध्ये काहीच उद्देश नाही। सगळे लोक येऊन आपण जरा व्यवस्थित पूजा करतो आणि बाकी काही उद्देश नाही। आम्ही बिझनेसमॅन आहे, बाकी काही उद्देश नाही, बाकी बस। विश्वमध्ये सूर्यास्ताची पूजा कोण करत नाही, पण हा पूजा आहे की सूर्यास्ताची पूजा होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चौथा दिवस सूर्योदयाच्या वेळी पूजा करून आणि पूजाचे समापन होतं आणि नंतर प्रसादचं भोग लागतात। हे बेसिक सूर्यदेवची पूजा आहे। वैज्ञानिक कारण म्हणजे काय आहे, ते या जे कार्तिक महिने असतो ना ते सूर्याचे प्रखर किरण असतात। या किरणामध्ये काही कीटाणू जन्म होतात आणि तो मनुष्याला घातक ठरतात। त्या दृष्टिकोनानं सूर्यदेवाला आराधना करतात की तुमची किरण जरा माणसासाठी हे प्रखर न करून त्याच्या हितासाठी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।